आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। पोलीस आयुक्तांचा इशारा, 2च दिवसात जेलमधून बाहेर आलेल्या गुंडानं काढली रॅली, खरंच धाक उरलाय? काही लोकांना मस्ती आली आहे, त्यांना सक्त ताकीद आहे। बेकायदेशीर धंदे केले, गँग चालवून खंडणी मागितली आणि बळाच्या जोरावर जमीन खाली करायला लावत असाल तर हे शहर सोडून जा, नाहीतर तुम्हाला तुमच्या 7 पिढ्यांची आठवण करून देऊ, असा सज्जड दम पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका कार्यक्रमावेळी बोलताना दिला होता। त्यानंतर 2च दिवसात रॅली काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या रॅली दरम्यान परिसरातील नागरिकांना रॅलीमधील युवकांनी धमकावलं होतं, असं देखील नागरिक सांगत आहेत। या रॅली दरम्यान आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली। व्हिडिओ आणि घडलेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी लक्ष्मीनगर शास्त्रीनगर पोलीस चौकीमध्ये माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित आरोपीला नोटीस बजावली असून तो फरार झालाय। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। एरवडा येथील लक्ष्मीनगर परिसरातील रहिवाशांच्या घरात घुसून या सराईत गुन्हेगारांनी घराची तोडफोड करून रस्त्यावर लावलेली वाहनांची नासधूस करून दहशत माजवली होती। ही घटना जुलै 2021 मध्ये घडली होती। यानंतर एरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न करणं, दहशत माजवणे, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे या अंतर्गत गुन्हे दाखल केले होते। यानंतर या प्रकरणात पोलिसांकडून गुंडा कसबेसह 14 जणांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर यातील 3 जणांवर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली। यामध्ये गुंडाचा देखील समावेश होता। तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी जुलैमध्ये घडलेल्या या प्रकरणात 14 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती। त्यानंतर गेली 3.5 वर्ष गुंडा कसबे हा एरवडा तुरुंगात होता। त्याला नुकताच जामीन मंजूर झाला। त्यानंतर त्याची 3 दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झाली। सुटकेनंतर त्यानं व त्याच्या सुमारे 50 ते 60 समर्थकांसह एरवडा बाजार परिसरातून कारमधून रॅली काढली। रात्रीच्या वेळी काढलेल्या या रॅली दरम्यान गुंडांच्या समर्थकांनी संपूर्ण परिसरात दहशत माजवली असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। रॅलीची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला नोटीस बजावली होती। आता पोलिसांनी प्रफुल्ल उर्फ गुंड्या कसबे याच्या स्वागतासाठी त्याचे 11 साथीदार व इतर 35 ते 40 इसम यांनी त्याच्याकडील 4 चाकी गाड्या व 20 ते 30 दुचाकी गाड्यावरून येऊन गैरकायद्याची मंडळीचा जमाव जमवून त्यांच्याकडील 4 चाकी व दुचाकी वाहनं बेदरकारपणे चालवून आरडाओरडा करून घोषणा देऊन एरवडा परिसरामध्ये दहशत निर्माण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आरोपीचा शोध घेत असून आरोपी पसार झाला असल्याची माहिती समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रेस मीडिया, सूरज पारवे।